सुमारे 50 वर्षाची प्रतीक्षा, भीम अणुयानचे स्वप्न आणि अखेर श्रीरामपूर शहरात इतिहास घडला आहे. श्रीरामपूर रेल्वे स्टेशन समोरील परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले आहे. नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी. शनिवार दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता बौद्ध धर्मगुरू भंते करुणानंद यांच्या शुभहस्ते या ऐतिहासिक कामाचा शुभारंभ करण्यात आला. या पुतळा उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीतून सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असून कामाची वर्क ऑर्डरही निघाली आहे. राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांच्याकडून देण्यात आली आहे. पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याच पद्धतीनं माजी खासदार भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय सुजय दादाजी विखे पाटील यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा होण्यासाठी या ठिकाणी अत्यंत धनाने या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीमधून या ठिकाणी 1.5 कोटी रुपये या ठिकाणी वर्ग करून आता आजपासून या ठिकाणी कामाला सुरुवात होणार आहे. तर मी या ठिकाणी विखे पाटीलांचं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीनं सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं हार्दिक असं या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांचं सातत्याने या ठिकाणी विखे पाटलांचं फुले शाहू आंबेडकरी चळवळीसाठी मोठं योगदान आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी अजून जरी निधी लागला तरी देतील असं या विखे पाटील आणि सुजय दादांनी म्हणलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी भव्य दिव्य असं या ठिकाणी स्मारक उभं राहणार आहे, यात मात्र शंका नाही. दरम्यान या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष भीमराज बागुल यांनी तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांच्यावर तीव्र शब्दात टीका करत निषेध व्यक्त केला आहे. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. सुमारे 5 दशकापासून भीम अणुयानचे असलेले स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत आहे. पुढील 2 ते 3 महिन्यात पुतळा उभारणीचे काम पूर्ण होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारल्यानंतर श्रीरामपूर शहराच्या वैभवात निश्चितच भर पडणार आहे आणि सामाजिक चळवळीला नवीन ऊर्जा मिळणार आहे. श्रीरामपूरमध्ये उभारला जाणारा हा पुतळा केवळ एक स्मारक नसून तो समानता, न्याय आणि संविधानिक मूल्याची जिवंत आठवण ठरणार आहे.